जर्मनीतला एक देशी बार होता. नुकतंच पहिलं महायुद्ध संपून गेलेलं होतं आणि या पहिल्या महायुद्धात जर्मनीचा सपाटून पराभव झालेला होता. खरं सांगायचं तर हा झालेला पराभव हा जर्मनीच्या सैनिकांना मान्य नव्हता. त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या वरिष्ठांनी हा शरणागती पत्करली, आम्ही तर आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायला तयार होतो, पण हे साले हलकट निघाले, ह्यांनी शरणागती पत्करली म्हणून आमचा देश अपमानित झाला, म्हणून आमच्यावरती हे लोकतंत्र लादलं गेलंय. ह्याच युद्धामधला एक सैनिक या जर्मन बारमध्ये दारू पीत बसलेला होता. आता हातात काही उरलेलं नव्हतं, आयुष्यात काही शिल्लक नव्हतं. तो तर सर्वस्व अर्पण करायला निघालेल्या देशासाठी आणि आता या हलकटांमुळे त्याच्या हातात काहीच नव्हतं, दारू पीत बसलेला. आणि ह्याच बारमध्ये एका छोट्याशा मंडळाची बैठक चालू होती. त्या बैठकीचा जो अध्यक्ष होता तो ह्या नवीन निर्वाचित सरकारला, जे लादलं गेलं होतं जर्मनीवरती, त्याला नवीन सूचना लेखी आपण एक पिटिशन देऊया अशा अर्थाचं वक्तव्य करत होता. आणि तो जसजशी त्याची कलमं वाचत होता तसतसा या सैनिकाचा पारा अधिकच चढत होता. त्याला ते सहन होत नव्हतं ऐकणं. शेवटी त्यांनी त्याच्या हातातला दारूचा ग्लास काडकन भिंतीवरती आपटून फोडला. तसाच ताडताड त्या अध्यक्षापर्यंत गेला आणि म्हणाला, एक कसलं बुळचट बावळटासारखं बोलताय, याच्यानी काय होतं, अर्ज विनंत्या खरडे फरडे गारहाणी आणि रडे ओरडे यानी का कधी लागे दाद, इन्कलाब जिंदाबाद, अशाच काही अर्थाचं त्याला बोलला. तो अध्यक्ष जरा चपापला. हा बुटकाचा विचित्र मिशी ठेवलेला असा माणूस हा काय बोलणार आणि हा काय असं करेल असं त्याला वाटलं नव्हतं. पण थोडा गर्विष्ठही होता म्हणून म्हणाला, एवढी अक्कल असेल तर तू सांग ना काय करायचं. हे तो बुटकाचा माणूस, बुटकाचा सैनिक, त्याने पाठ फिरवली आणि त्या रागाच्या भरात, त्या दारूच्या नशेत त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि जगच पालटलं. कारण तो माणूस म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. हिटलरची सुरुवात इथून आहे. खरं सांगायचं तर दुसरं महायुद्ध हा शब्द ऐकताच आपल्या डोक्यामध्ये ज्या माणसाचं नाव येतं ते म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. क्रूर कर्मा, जूनचा द्वेष्टा, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स, गॅस चेंबर, अनन्वित अत्याचार, भयानक युद्ध, सगळं काही आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपल्याला असं वाटतं की हा जर शांत राहिला असताना तर काही प्रॉब्लेम नव्हता, याच्यामुळे दुसरं महायुद्ध झालं. पण खरी वस्तुस्थिती तशी नाही बरं का. जगाच्या शांततेला खरा सुरुंग लावला तो जपाननी. होय, जपाननी. म्हणजे खरं सांगायचं तर आपल्यासमोर जपान म्हटल्यावरती एक आदर्श राष्ट्र उभं राहतं की त्यांची लोक, त्यांची शिस्त, त्यांची वेळ पाळण्याची पद्धत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची पद्धत, त्यांनी केलेली क्रांती, त्यांनी केलेले इंडस्ट्रियलायझेशन, त्यांच्या बुलेट ट्रेन्स, सगळं काही आपल्याला अतिशय आदर्श वाटतं. पण हे जे जपान होतं हे पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांबरोबर लढलेलं होतं. म्हणजे युनायटेड किंगडम, आत्ताचं इंग्लंड, फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्स ह्यांच्याबरोबर त्यांनी जर्मनीच्या विरोधात लढा उभारलेला होता. पण नंतरच्या काळात ज्या तह झाले, जे करार झाले, त्याच्यात या सगळ्या मित्र राष्ट्रांनी एका अर्थाने जपानकडे अतिशय दुर्लक्ष केलं. कदाचित त्या काळात जपान हा फार लांब कुठेतरी पूर्वेकडे असलेला देश वाटत असेल, पण जपानला त्याचं काही नव्हतं. ते डावललं जाणं जपाननी झटकून टाकलं. कारण जपानला ठाऊक होतं की आपल्याला जर जगाची महासत्ता व्हायचं असेल तर ती आर्थिक महासत्ता व्हावी लागेल. आणि आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर मोठ्या प्रमाणात कच्चा माल आयात केला पाहिजे, कच्चा मालावर आपला अधिकार असला पाहिजे आणि त्याच्यातून आपण प्रोडक्ट्स तयार करून ती जगाला विकू आणि त्यातून आपण महासत्ता होऊ शकतो. पण आता जपान तर एक बेटांचा देश होता. 4 बेटं ही एकत्र करून जपान तयार होतं आणि छोटे छोटे असंख्य बेट आहेत. त्यामुळे मुळातच संसाधनं, कच्चा माल हा मुळातच कमी, ज्याच्यावरती शेती करता येईल अशी जमीनच मुळात कमी. म्हणून त्यांनी डोकावून सागराच्या पलीकडे बघितलं जपाननी आणि त्यांना मंचुरियाचा सुपीक आणि संपन्न प्रदेश दिसला. मंचुरिया त्या काळात चायनाचा भाग होता. त्यामुळे ह्या मंचुरियावरती ताबा मिळवायचा जपाननी मनसुबा आखला.
त्यांनी मंचुरियावरती ताबा मिळवण्याचा मनसुबा ह्याच्यासाठी आखला कारण त्यावेळेला चायना एकसंध नव्हता, चीन हा एकसंध नव्हता. त्यावेळेला कोमिनतांग पक्ष आणि माओचा कम्युनिस्ट पक्ष यांच्यामध्ये गृहयुद्ध होतं. 2 फळ्या होत्या वेगळ्या, 2 वेगळी राष्ट्र होती. त्यामुळे त्याचा फायदा उचलून मंचुरियावरती ताबा मिळवायचा. मंचुरिया म्हटल्यावरती आपल्याकडे चायनीज मंचुरियन तयार करतात, खाण्याचा पदार्थ आहे, त्याची आठवण झाली असेल काहींना. त्याचा आणि ह्याचा इतिहास जोडलेला एकमेकांशी, तिकडे पहिल्यांदा तयार झालं. त्यामुळे या मंचुरियावरती डोळा होता जपानचा की हा खायचा आहे आपल्याला. तिथे काही सैनिक जपानचे होते सुद्धा. आणि ज्यावेळेला मंचुरिया ह्या सगळ्या उलथापालथ जी चालू होती चीनचा, याचा फायदा उचलून जपानने ताब्यात घेण्याचं ठरवलं, त्यावेळेला जगाने आज सगळ्यात न भूतो न भविष्याती पाहिलेले इतके अनन्वित अत्याचार पाहिले. भयानक अत्याचार करून जापनीजांनी मंचुरिया स्वतःच्या ताब्यात घेतला. त्या काळची चीनची राजधानी होती नॅनकिंग, आत्ता पेकिंग आहे, ज्याला काही लोक बीजिंग म्हणतात, मी पेकिंगच म्हणतो. या नॅनकिंगवरती ज्यावेळेला जपाननी ताबा मिळवायचा ठरवला, त्यावेळेला इतिहासाने तिथे झालेल्या नरसंहाराला अधिकृतरित्या दिलेलं नाव आहे द रेप ऑफ नॅनकिंग. नॅनकिंगचा बलात्कार. भयानक अत्याचार करून, शरम वाटेल बोलायला तोंडाने, इतके अत्याचार करत जपाननी मंचुरियाचा ताबा घेतला. ऑफिशियल आकडा नॅनकिंगचा 5 लाख लोकांची सरसकट कत्तल केली जपाननी आणि 4 लाख स्त्रियांपेक्षा जास्ती बलात्कार केले. ऑफिशियल आकडे जे सापडले, ज्यांची प्रेत सापडली ते 5 लाख आहेत. इतका भयानक अत्याचार याआधी या जगाने पाहिला नव्हता. आधी युद्ध झालेली, महायुद्ध झालेलं, पण ती युद्ध ही सैनिकांच्या मध्ये आणि सेनांमध्ये, तोफखान्यांमध्ये ह्यांच्यात रंगलेली होती. इतके अत्याचार कोणी दुसऱ्या राष्ट्रावरती करू शकतं याची जगाला कल्पना देखील नव्हती. त्या काळचा एका अर्थाने हा वर्ल्ड रेकॉर्डच होता. आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड एका राष्ट्राने मोडला बरं का. ते राष्ट्र म्हणजे पाकिस्तान. 1971च्या युद्धाच्या अलीकडच्या काही महिन्यांमध्ये शेख मुजीबुर रहमान यांचा आवामी लीग हा पक्ष, याला बहुमत मिळते पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये, हे दिसलं त्यावेळेला पाकिस्तानी आर्मीनी त्यांच्याच नागरिकांच्या विरोधात सुरू केलेलं ऑपरेशन सर्चलाईट. सर्चलाईट म्हणजे शोधून काढायचं आहे, लाईट मारून सर्चलाईट. कोणाला शोधायचं होतं? हिंदूंना शोधायचं होतं, हिंदूंच्या स्त्रियांना शोधायचं होतं, आवामी लीगच्या वर्कर्सना शोधायचं होतं, कार्यकर्त्यांना शोधायचं होतं आणि सरसकट कत्तली करायच्या होत्या. ऑफिशियल आकडा त्या काळात पाकिस्तानी आर्मीनी स्वतःच्याच नागरिकांवरती केलेला आकडा आहे 4 ते 30 लाख लोकांच्या कत्तली केल्या. 30 लाखाचा आकडा आहे. आणि ऑफिशियली लेखी आदेशानुसार हिंदू स्त्रियांवरती बलात्कार केले. ज्या स्त्रिया पुढे आल्या त्यांचा आकडा 4 लाखाच्या पलीकडे. इतकेच अत्याचार त्यावेळेला जपान मंचुरियात करत होता, नॅनकिंगमध्ये करत होता. आणि इतके अत्याचार तिथे होत असताना स्वतःला मानवतेचे प्रणेते म्हणणारे, मानवाधिकारांचे नेते म्हणणारे, की ज्यांच्याकडे त्याची जहागीर आहे जणू, असं भासवणारी जी आजची सुद्धा राष्ट्र आहेत, ती काय करत होती? युनायटेड स्टेट्स, इंग्लंड, फ्रान्स, हे देश काय करत होते? मुख गिळून गप्प बसलेले होते. ह्याचं कारण त्यांना नेमकं ठाऊक होतं की जपानच्या विरोधात बोलणं म्हणजे पुन्हा नवीन युद्धाला सुरुवात आहे. आणि युद्ध कोणालाच परवडणारं नव्हतं, कोणाचीच तेवढी ताकद नव्हती. त्यामुळे ते काय मारायचं त्यांना मारा, ज्यांना जाळायचं त्यांना जाळा, जे काय वाटेल ते करा, आमच्यापर्यंत येऊ देऊ नका. जपानने हे ओळखलं होतं की ही राष्ट्र काही करू शकत नाहीत, म्हणून त्यांच्या अत्याचारांनाही प्रचंड पाठबळच मिळत होतं. पण जपानपेक्षा सुद्धा प्रचंड उत्साहाने ह्या घडामोडींकडे कोणी बघत असेल तर तो होता हिटलर. हिटलरच्या उदयाची सुरुवात 1929 पासूनच सुरू झालेली होती. कारण 1929 साली अमेरिकेचं वॉल स्ट्रीट कोसळलं आणि त्याच्यामुळे जगामध्ये प्रचंड एक मंदीची लाट आली, आर्थिक मंदीची लाट आली. लोकांचं प्रचंड नुकसान झालं, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, सेव्हिंग्ज होते ते बँकरप्ट झाले, सगळंच कोलमडलं होतं. आणि अशा वेळेला एक नेता उभा राहतो जो म्हणतो ह्या सिस्टीमलाच आपण बदलून टाकू, हे सिस्टीमच खराब आहे, हे बदलून टाकू आणि नवीन सिस्टीम
पुढे आणू, इथून हिटलरच्या पुढाकाराला सुरुवात आहे. 1929 सालीच पहिलं यश पार्टीच्या रूपाने जर्मन पार्लमेंटमध्ये नाझी पार्टीला मिळू लागलेलं होतं. 1930, 31, 32 ह्या काळात हिटलरचा उदय होत होता. मनात येतं भारत काय करत होता त्यावेळेला, भारतात काय घडत होतं. 1929, 30, 31, 32 या काळामध्ये आमच्या गोलमेज परिषदा चालू होत्या, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस चालू होत्या आणि त्याच्यामध्ये आमचे नेते आमच्याच नेत्यांशी लढत होते. बाबासाहेब आंबेडकर गांधीजींची लढत होते, गांधीजी जिनांची लढत होते. हिंदूंचे मुसलमानांचे हितसंबंध हे हिंदूंपेक्षा वेगळे आहेत, दलितांचे हितसंबंध हे मुसलमानांपेक्षा आणि हिंदूंपेक्षा वेगळे आहेत हे मांडले जात होते. आणि जे स्वातंत्र्य कदाचित 32, 33, 34 पर्यंतच आलं असतं ते येण्यासाठी आम्हाला 47ची वाट बघावी लागली. म्हणजे एकीकडे ठिकऱ्या झालेला देश, ज्या वेळेला वर्सायचा तह जर्मनीवरती लादला गेला महायुद्धाच्या शेवटाला पहिल्या, त्यावेळेला एका राष्ट्राची 9 राष्ट्र निर्माण झाली. 9 राष्ट्र, जर्मनीचे तुकडे करून 8 नवीन राष्ट्र निर्माण झाली. युगोस्लाविया, चेकोस्लोव्हाकिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, पोलंड वगैरे वगैरे. राईनलँड वेगळं केलेलं होतं वगैरे वगैरे वगैरे. अशी 8 वेगवेगळी, लॅटविया, लिथुएनिया, एस्टोनिया हेही त्याच्यात निर्माण झाली. 8 राष्ट्र वेगळी निर्माण झाली. इतक्या ठिकऱ्या झालेल्या राष्ट्राला केवळ आपल्या वक्तृत्वाच्या आणि नेतृत्वाच्या ताकदीवरती अखंड पुन्हा करण्याची बात हिटलर बोलतोय. एक सांगून ठेवतो, आत्ता भारताची स्टँडिंग आर्मी दोन्ही बाजूनी शत्रू असताना, चीन आणि पाकिस्तान दोन्ही बाजूनी असताना भारताची स्टँडिंग आर्मी 11-12 लाखाच्या आसपास आहे. रिझर्व्ह एक साधारण 8 लाख 9 लाखाच्या आसपास आहेत आणि बाकी सगळे मिळून 25 लाखाच्या आसपास आपली ताकद आहे संपूर्ण भारतीय सेनेची. जर्मनीत त्यावेळेला हिटलर 30-30 लाखाच्या सभा घेत होता. 30 लाखाच्या सभा हिटलर घेत होता. त्याचे स्वतःचे पोलीस होते, स्वतःच्या नाझी पार्टीचे पोलीस, जर्मनीचे नव्हे, त्यांचीच संख्या 30 लाख आहे. एवढी प्रचंड ताकद हिटलर निर्माण करत होता आणि आपल्या राष्ट्राला मोठं करून आपण जगावरती राज्य करू असं स्वप्न दाखवत होता. आणि आमचे नेते मात्र स्वतःचे हितसंबंध इतरांपेक्षा जास्ती वेगळे कसे ते दाखवण्यात गुंतलेले होते. आपसातच फुटत भांडत राहिलेले होते. खरं सांगायचं तर हे जपान इकडे इतके अनन्वित अत्याचार करत असताना हे गप्प बसतायत याचा अर्थ हिटलरनी सरळ घेतला. हिटलर स्पष्ट म्हणत असे की सगळी राष्ट्र नपुंसक राष्ट्र आहेत, हे काही करू शकणार नाहीत, त्यांच्यात तेवढी ताकदच नाही आहे. आणि म्हणून एक एक हिस्सा हिटलरनी गिळंकृत करायला सुरुवात केली. आधी जर्मन भाषिक जिथे राहत होते ते भाग आपल्या भागांना जोडून घ्यायला सुरुवात केली. राईनलँड जे मी म्हटलं वेगळं केलेलं ते ताब्यात घेतलं. जी बंदरं इतर देशांना दिलेली वर्सायच्या तहात ती स्वतःच्या ताब्यात घेतली. जे 8 राष्ट्र होती यातल्या जर्मन बोलणाऱ्यांना उकसवून तिथे क्रांती करायचा प्रयत्न केला. बघता बघता जवळजवळ अख्खा पूर्वेकडचा युरोप हिटलरने गिळंकृत केला. आणि अनपेक्षितरित्या खरं सांगायचं तर दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात ही हिटलरनी पोलंडवरच्या आक्रमणाने झाली. याचं कारण असं आहे की पोलंडवरचं आक्रमण हे पहिल्या अशा राष्ट्रावरचं जर्मनीचं आक्रमण आहे की ज्याच्यात जर्मन बोलणाऱ्यांची संख्याच नव्हती. पोलंडमध्ये पोलिश भाषा बोलणारी लोक होती, जर्मन बोलणारी नव्हती. आत्तापर्यंत जे भाग ताब्यात घेतलेले ते सगळे जर्मन बोलणारे होते. पण पोलंडवरती तू जर हल्ला केलास तर मात्र आम्हाला युद्ध घोषित करावं लागेल अशी ताकीद दोन्ही इंग्लंड आणि फ्रान्स यांनी आधीच हिटलरला दिलेली. पण हिटलर काय त्यांना बदनारा नव्हता. त्यांनी पोलंडही ताब्यात घेतलं, अनपेक्षितरित्या बेल्जियमही ताब्यात घेतलं आणि अगदी अनपेक्षितरित्या फ्रान्सही ताब्यात घेतला. बेल्जियमच्या जंगलात आर्डेन्स जंगल लागतं बेल्जियममध्ये, त्याच्यातून रणगाडी घुसवून थेट पॅरिसपर्यंत चाल केली आणि आयफेल टॉवरवरती स्वस्तिक फडकलं. ज्यावेळेला वर्सायचा तह झालेला त्यावेळेला तो जो तह सही करायची होती त्यावेळेला जर्मनीचा जो राजा होता ह्याला एका ट्रेनमध्ये बोलवण्यात आलेलं. म्हणजे हे जे मित्रराष्ट्र होते यांनी इतकी हीन वागणूक दिली त्या राजाला की ते ट्रेनचा डबा सोडून उतरून जर्मनीत पाऊलही न टाकता त्याला त्या डब्यात त्यांनी बोलवलं. आणि त्या डब्यामध्ये एका ट्रेनच्या डब्यात टेबलावरती स्वाक्षऱ्या करायला लावल्या शरणागतीच्या, बिनशर्त शरणागती.
हिटलरच्या मनात ही जखम इतकी टोचत होती की राज्यावरती आल्यापासून त्यांनी तो डबा शोधून काढलेला की या डब्यात सही झाली, या डब्यात माझा देश अपमानित झाला. आणि ज्या वेळेला लाखोंच्या कवायती हिटलर पॅरिसमध्ये घेत होता त्यावेळेला त्यांनी तोच डबा आयफेल टॉवरच्या बरोबर खाली आणून ठेवला आणि त्याच डब्यात फ्रान्सच्या नेत्यांना बिनशर्त शरणागतीवरती स्वाक्षरी करायला लावली. हिटलर हे व्यक्तिमत्वच असं आहे. हे लक्षात घ्या की जर्मनीतले सगळे लोक काही मूर्ख नव्हते, पण हिटलर जे बोलत होता ते त्यांच्या मनातलं बोलत होता. जर्मनीवरती वर्सायच्या तहानी जो अपमानकारक जी बंधनं लावलेली, 8 देश करून टाकलेले, $3 बिलियन त्यांच्याकडनं वसुली केलेली, जे आर्मी होती 5 लाखाची ती फक्त 1 लाखाची ठेवलेली, जर्मनीची 5 लाखाची सेना फक्त 1 लाखाची केलेली, एअरफोर्स ठेवण्याला तर बंदीच होती, राईनलँड वेगळं करून टाकलेलं, काही जे बंदरं होती ती वेगवेगळ्या लोकांना देऊन टाकलेली, देशांना देऊन टाकलेली होती. हे जी अपमानकारक गोष्टी देशाच्या बाबतीत घडलेल्या त्याच्या विरोधातला जो उद्वेग आहे, त्याची जी चीड आहे, ही हिटलर आपल्या भाषणातनं मांडत होता, ती आपल्या नेतृत्वातनं स्थापन करत होता आणि त्याचा बदला घेत होता. म्हणून तो जर्मनीचा नेता होता. हिटलर काही मुळातला राजकारणी नाही आहे. हिटलर हा मुळातला नेता आहे. तो राजकारणी नाही आहे, तो बेरकी नाही आहे, तो हुशार नाही आहे, तो चालबाजी करून दुसऱ्याला पाण्यात बघणारा नाही आहे. तो चिडलेला, संतापलेला आणि काहीतरी करून या देशाला पुढे आणण्याच्या भावनेनी पेटलेला एक तरुण आहे आणि म्हणून तो लोकांना भावला. लौकिक अर्थाने अख्खाच्या अख्खा युरोप हिटलरच्या पायाखाली होता, टाचेखाली होता. याचं कारण इटलीमध्ये त्या काळात मुसोलिनीनी देश ताब्यात घेतलेला होता. ह्या बाजूला लेनिन होता, त्याच्याच तोडीचा क्रूरकर्मा, हिटलरच्याच तोडीचा. पण ह्या दोघांमध्ये मैत्री होती आणि लेनिननी जर्मनीशी शांतता समझोता केलेला होता. त्यांनी पोलंड वाटून घेतलेला अर्धा अर्धा करून. फ्रान्सही अनपेक्षितरित्या हिटलरने जिंकलेला आणि त्याला लागून असलेल्या स्पेनमध्ये सुद्धा कुरापती काढून जनरल फ्रँकोला तिथला नेता केलेला होता. तोही तिकडचा डिक्टेटर झालेला. त्यामुळे लौकिक अर्थाने युरोपमध्ये आता जिंकण्यासारखं काहीही शिल्लक नव्हतं. शिल्लक होतं फक्त एक, ते म्हणजे इंग्लंड. हिटलरला इंग्लंड जिंकता आलं नाही याचं कारण त्याच्याच तोडीचा एक नेता इंग्लंडवरती त्या काळात राज्य करत होता आणि त्या नेत्याचं नाव आहे विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल हा लहानपणापासून लाडाखोडात, श्रीमंत घरात, सुखसोयीमध्ये मोठा झालेला एक मुलगा आहे, जो पहिल्या महायुद्धात तर लढला होता, एक ऑफिसर म्हणून लढला होता, पण महायुद्धाच्या शेवटालाच तो राजकारणात आलेला होता. मुळातला असलेला राजकारणी, ज्याच्याकडे देश आपसुकच एक नेतृत्वाच्या भूमिकेतनं बघत होता, जो हाडाचा राजकारणी होता, ज्याला ठाऊक होतं की चालबाजी कशी करायची, कुठे माघार घ्यायची, कुठे थांबायचंय, कुठे काय बोलायचंय, कसं खोटं बोलून काही गोष्टी पदरात पाडून घ्यायच्या आहेत, कुठे खरं बोलायचंय, कुठे लोकांना आपल्यासं करून घ्यायचंय, हे ठाऊक असलेला, शांत असलेला, हुशार असलेला, संयमी असलेला, द्रष्टा असलेला नेता हा विन्स्टन चर्चिल. मला नेहमी वाटत असं राहिलंय की हा जो पूर्ण महायुद्धाचा पट आहे, हे जे पूर्ण महायुद्ध आहे, हे फक्त रणगाड्यांचं युद्ध नाही आहे, हे फक्त तोफखान्याचं युद्ध नाही आहे, हे व्यक्तिमत्वांमधला संघर्ष आहे. एकीकडे हिटलर आहे आणि एकीकडे विन्स्टन चर्चिल आहे. महायुद्ध दुसरं सुरू झाल्याच्या 1 वर्षानंतर विन्स्टन चर्चिल प्रधानमंत्री झाला आणि पार्लमेंटमध्ये त्यांनी पहिलं भाषणासाठी विन्स्टन चर्चिल उभा राहिला. पार्लमेंटमध्ये तर लोक सगळी ऐकत होतीच, पण बाहेर लाऊडस्पीकरवरती हजारोची जनता विन्स्टन चर्चिलचं भाषण ऐकत होती की ज्या वेळेला असं दिसत होतं की हिटलरला थांबवणं जणू अशक्य वाटावं. असं वाटत असताना हा नवीन झालेला प्रधानमंत्री आणि हे नवीन बसलेलं सरकार काय बोलतंय, या सरकारचा अजेंडा काय आहे. विन्स्टन बोलायला उभा राहिला आणि त्याच्या तोंडचं पहिलं वाक्य आहे, आय हॅव नथिंग टू ऑफर बट टॉईल, टीयर्स, स्वेट अँड ब्लड. या देशाला मला अर्पण करण्यासाठी काहीच नाही आहे, फक्त 4 गोष्टी आहेत, कष्ट, घाम, टॉईल, टीयर्स म्हणजे अश्रू, घाम आणि रक्त.
टॉईल, टीयर्स, स्वेट अँड ब्लड. तुम्ही मला विचारता माझ्या या सरकारचा अजेंडा काय? यू आस्क मी व्हॉट इज द अजेंडा ऑफ माय गव्हर्नमेंट. विजय, संपूर्ण विजय, वाटेल ते करून मिळवलेला विजय, कुठच्याही परिस्थितीवरती मात करून मिळवलेला विजय, समोरचा शत्रू कितीही बलवान असला तरी त्याला हरवून मिळवलेला विजय. विजय आणि फक्त विजय. विक्ट्री ॲट ऑल कॉस्ट्स. मला नेहमी असं वाटतं की विन्स्टन चर्चिल आणि हिटलर हे परस्परी विरोधी दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की जे एकमेकांना पूर्णपणाने ओळखून होते. विन्स्टन चर्चिलने हे जाणलं होतं की हिटलरचं आक्रमण हे फक्त रणगाड्यांचं नाही आहे. तो त्याला वे ऑफ लाईफ म्हणत असे की माझा हिटलरशी वैर काय आहे तर जगण्याची त्याची पद्धतच मला पटत नाही. वे ऑफ लाईफमध्येच फरक आहे की कोणीतरी एक नेता होणार आणि तो सांगणार की आपण जगावरती राज्य करूया, जगावरती राज्य करायची काही गरज नाही आहे असं समजणारा विन्स्टन चर्चिल होता. कोणीतरी एक नेता होणार आणि त्याचं सगळ्यांनी ऐकायचं, हा वे ऑफ लाईफ मान्य नसलेला विन्स्टन चर्चिल होता. हिटलर हा खरं सांगायचं तर एक पेंटर होता. जसं तुम्ही त्याच्या बायोग्राफीकडे वळता त्यावेळेला बऱ्याच आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी करतात की लहानपणापासून हिटलरला पेंटर व्हायचं होतं. आणि व्हिएन्नामध्ये त्याचा जन्म होता, ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये जन्म होता. तिकडच्या आर्ट कॉलेजमध्ये दाखला मिळावा म्हणून हिटलरनी परीक्षा दिली होती आणि तो दाखला नाकारला गेला. म्हणून ह्याच्यानी तो हिटलर इतका व्यथित झाला की त्यांनी त्याचं घरदार सोडलं, तो बाहेर निघाला आणि अक्षरशः रस्त्यावरती भीक मागून, स्टेशनवरती कागदांवरती झोपून तो चित्र काढत असे आणि कितीही प्रयत्न करत असे की आपल्याला ह्या व्हिएन्नाच्या कॉलेजमध्ये मिळायला पाहिजे, ॲडमिशन मिळायला पाहिजे, मला पेंटर व्हायचं आहे. पण सलग 3 वेळा या ऑस्ट्रियाच्या कॉलेजनी हिटलरचा दाखला नाकारला. कारण त्यावेळची पद्धत अशी सांगितली जाते की पेंटिंगमध्ये कर्व काढण्याला जास्ती महत्त्व होतं, गोलाकृती जास्ती पेंटिंग्सना ट्रेंड होता त्या काळचा. आणि हिटलर हा जास्ती भिंती किंवा बिल्डिंग्स यांची चित्र काढत असे, पोर्ट्रेट्स काढत असे. त्यामुळे ती ट्रेंड नसल्यामुळे त्याचा दाखला सतत नाकारला गेला. 3 वेळा त्याचा दाखला नाकारला गेला. आणि आता हातात काही उरलेलं नाही, खायला अन्न नाही, अशा वेळेला युद्धाला सुरुवात झाली. म्हणून खायला काही नाही म्हणून सैन्यात सामील झालेला हिटलर, हा हिटलरनी तिथे पराक्रमही गाजवला, त्याला त्याच्याविषयी मेडलही मिळालं आणि प्रचंड कष्ट सहन करून आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे हिटलर आहे. ज्याला प्रचंड राग आला तो हिटलर आहे. या दोन्ही व्यक्तिमत्वांमध्ये एक समान धागा हाच आहे. विन्स्टन चर्चिल स्वतः एक चांगला पेंटर होता. म्हणजे विन्स्टन चर्चिलचं अख्खं व्यक्तिमत्व समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट मला नेहमी आठवते, म्हणजे ज्यावेळेला हे सगळे युद्ध वगैरे संपलेलं, त्या कहाण्यांकडे आपण येऊच, पण ज्यावेळेला हे सगळे युद्ध वगैरे संपलेली त्यावेळेला विन्स्टन चर्चिलचं आता वय होत चाललेलं होतं. म्हणजे तो मुळातच फार उशिरा प्रधानमंत्री झालेला, वयाच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यात तो प्रधानमंत्री झालेला. आणि थोडासा जनतेकडनं सूर असा यायला लागला होता की आता विन्स्टन चर्चिलनी पाय उतार व्हायला हवं, आता विन्स्टन चर्चिलनी थांबायला हवं, पुढे आता पास करायला हवं. पण कदाचित सत्ता हे असं एक रसायन आहे की जे एकदा माणूस प्यायला की त्याची नशा त्याला उतरावीशी वाटतच नाही. विन्स्टन चर्चिलला हे काय मान्य नव्हतं की माझं आता वय झालं आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी प्रधानमंत्री पदाची सगळी सूत्रं नीट सांभाळू शकतो. विन्स्टन चर्चिलला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, स्ट्रोक येऊन गेलेला आहे, जो त्यांनी लोकांपर्यंत येऊच दिला नाही कधी. तरीसुद्धा खुर्चीला चिकटून विन्स्टन बसलेला आहे. आणि राणीही त्याला काही सांगत नव्हती, त्याचे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सही काही सांगत नव्हते, कारण त्यांना ठाऊक होतं की विन्स्टन चर्चिलमुळे आपला देश टिकला या सगळ्या भानगडीत. विन्स्टन चर्चिल जर नसता तर कठीण होतं. त्यामुळे विन्स्टन चर्चिलविषयी प्रचंड आदर सगळ्यांनाच होता. म्हणून विन्स्टन चर्चिलचं एक मोठं पोर्ट्रेट त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लावलं जावं असा आदेश त्यावेळेच्या आणि आजच्या क्वीन एलिझाबेथ ब्रिटिश त्यांनी दिला. राणीचा आदेश आल्यावरती काय हो, जो उत्तम असा पेंटर असेल त्याला पकडलं गेलं, त्याला बोलवण्यात आलं, त्याला सांगितलं की तुम्ही ह्यांचं विन्स्टन चर्चिलचं एक चित्र काढायचं.
त्या काळची पद्धत अशी होती की समोर बसायचं आणि त्याचं पोर्ट्रेट काढायचं, रोज 1 तास, रोज 2 तास, हळूहळू मग 3 आठवडे, 4 आठवडे, 5 आठवड्यांनी चित्र तयार व्हायचं, तैलचित्र तयार व्हायचं आणि मग ते संसदेत लावायचं. पण हा जो पेंटर राणीने अपॉइंट केलेला हा थोडा नवीन कलेच्या विचाराचा होता, मॉडर्निस्ट पेंटर होता थोडा. आणि विन्स्टन चर्चिलला चित्रकलेची ही पद्धत अजिबात आवडत नसे. मॉडर्निस्ट पेंटिंग हे विन्स्टन चर्चिलला अजिबात आवडत नसे. त्यामुळे चित्र काढायला हा बसला विन्स्टन की त्या पेंटरला नेहमी टोकून बोलत असे की तुम्हाला कळणार नाही, आमच्या वेळेला असं होतं, तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला काय कळतं त्या पेंटिंग्समधलं, आम्हाला माहिती आहे आम्ही काय केलं आहे वगैरे 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 असं त्याला टोकून बोलत असे. काही दिवस या पेंटरनी सहन केलं. मग 1-2-4 दिवसांनी विन्स्टन चर्चिल असं बोलायला लागल्यावर त्यांनी पेंटिंगचा ब्रश खाली ठेवला आणि म्हणाला, एवढं जर तुम्हाला येतं तर तुम्ही काढा ना एखादा पेंटिंग आणि दाखवा मला. विन्स्टन म्हणाला की काढून दाखव काय, मी दाखवलं तरी तुला कळणार नाही, तेवढी अक्कल तुझी नाही आहे. तर पेंटर म्हणाला, माझी अक्कल बघू आपण, मला आधी पेंटिंग तर दाखवा. या थोड्याशा चकमकीमध्ये विन्स्टन चर्चिलने जाऊन त्याचं एक पेंटिंग, अपूर्ण असलेलं एक पेंटिंग आणून त्याच्यासमोर ठेवलं आणि सांगितलं, बघ आणि सांग काय याच्यात. त्या पेंटरनी ते पेंटिंग नीट निरखून बघितलं. एक 5 मिनटं तो पेंटर काही बोललाच नाही आणि अक्षरशः त्या पेंटरच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. अक्षरशः तो रडायला लागला आणि विन्स्टन चर्चिलला म्हणाला की सर तुम्ही हे पेंटिंग काय काढलंयत, इतकं विलक्षण पेंटिंग मी आयुष्यात पाहिलेलं नाही आहे. थोडासा आश्चर्यचकित झालेला विन्स्टन त्याला म्हणाला, काय काय वाटतंय तुला, हे वेगळं काय दिसतंय ह्याच्यात, सांग मला, म्हणजे मला कळेल तुला खरंच कळलंय का तू उगाचच म्हणतोयस. ते जे चित्र होतं अर्धवट अपुरं जे चित्र होतं ते चित्र विन्स्टन चर्चिलच्या बंगल्याच्या मागे लॉनवरती पुढे एक छोटासा तलाव होता, त्या तलावाचं काढलेलं चित्र होतं आणि त्या तलावामध्ये गोल्डफिश पोहते एक, असं एक चित्र होतं. तो पेंटर म्हणाला, सर हे असं बघायला तुम्हाला चित्र वाटेल की अपूर्ण आहे की काय, पण हे अपूर्ण नाही आहे, हे अपूर्ण ठेवलेलं चित्र आहे. आणि मला जे ह्यातले स्ट्रोक्स दिसत आहेत हे चित्र एकदा काढलेलं नाही आहे, हे चित्र हजारो वेळा काढलेलं आहे. सर, आय एम व्हेरी सॉरी फॉर द लॉस ऑफ युअर डॉटर. विन्स्टन चर्चिल ढसढसा रडला. याचं कारण विन्स्टन चर्चिलला एक लहान मुलगी होती जी फार अल्पवयातच तिचं निधन झालेलं होतं. त्या मुलीचे केस हे गोल्डन कलरचे होते, त्यामुळे त्याला जितके वेळा तिची आठवण येत असे, त्या लहान मुलीची आपल्या आठवण येत असे, तितके वेळा तो कॅनव्हास घेऊन त्या तलावाच्या काठाशी बसत असे आणि तो तलाव चित्रित करत असे आणि त्याच्यात एक गोल्डफिश काढत असेल, तिचं प्रतीक म्हणून ते गोल्डफिश तो काढत असे आणि कायम ते चित्र अपूर्ण ठेवत असेल, जेणेकरून तिचं जसं आयुष्य अपूर्ण राहिलं ते चित्रित करण्याचा तो प्रयत्न करत असे. विन्स्टन चर्चिल हा असा हळवा नेता आहे. विन्स्टन चर्चिल हा असा नेता आहे, हा असा द्रष्टा नेता आहे की जो वर्षोनवर्ष गोष्टी करतो, जो हजारो वेळा एखादं चित्र काढू शकतो. पूर्ण त्याच्या मागे त्याचा काही एक विचार आहे, त्याच्या मागे त्याची एक काही योजना आहे, त्याच्या मागे त्यांनी केलेले प्रयत्न आहेत. हे करणारा विन्स्टन चर्चिल आहे. हे महायुद्ध हा ह्या 2 मोठ्या आणि प्रचंड परस्पर विरोधी असलेल्या 2 व्यक्तिमत्वांचा संघर्ष आहे. वे ऑफ लाईफ. ज्यावेळेला संपूर्ण युरोप हिटलरच्या ताब्यात होता त्यावेळेला हिटलर ह्या इंग्लंडकडे डोळे लावून बसलेला की आता इंग्लंड कोसळलं की अख्खा युरोप आपल्या ताब्यात आला. या इंग्लंडच्या आणि युरोपच्या मधनं एक खाडीसारखा छोटा भाग जातो समुद्राचा, ज्याला इंग्लिश चॅनल म्हणतात, जो फक्त आणि फक्त 37 किलोमीटर रुंदीचा आहे. काय काय ठिकाणी तो 15 किलोमीटर रुंदीचा, इतकाही जवळ येतो. पण हा ओलांडता काही हिटलरला आला नाही. म्हणून हिटलरनी रात्रीच्या वेळेला लंडनवरती प्रचंड प्रमाणात बॉम्बिंग चालू केलं. विचार असा होता की लंडनच्या लोकांचं धैर्य खचावं आणि त्यांनी विन्स्टन चर्चिलवरती दबाव आणावा की तू आता हिटलरशी समझोता कर आणि हे युद्ध संपव.
रात्री माणसं झोपायला जात असत लंडनला आणि रातोरात बॉम्बिंग झाल्यावर सकाळी होत्याचं नव्हतं होत असे, वाताहात होत असे. पण अशा वेळेला विन्स्टन चर्चिल बोलत होता की विल फाईट ऑन द बीचेस, विल फाईट इन द एअर, विल फाईट इन द सी, वी शॅल नेव्हर सरेंडर. आम्ही कधीही शरणागती पत्करणार नाही. अहो, ज्या वेळेला रात्री झोपलेली माणसं सकाळी मेलेली सापडत होती, हजारोच्या संख्येने घरं उद्ध्वस्त होत होती, वाताहत होत होती, ऐशा वेळी कल्याणी, धीराची केवळ खाणी, गरजली सद्गुरू वाणी, राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ. अशाच प्रकारची विन्स्टन चर्चिलची भाषणं होती आणि ह्या भाषणांच्या धैर्याने माणसं उभी राहिली. हिटलरला जे हवं होतं त्याच्या बरोबर विरुद्ध ह्या रेड्समुळे झालं, या बॉम्बिंगमुळे झालं. लंडनची लोकं जास्ती त्वेषाने उभी राहिली आणि हिटलरला याचा बदला घ्यायची, विन्स्टन चर्चिलला हिटलरला धडा शिकवण्यासाठी सांगायला लागली. म्हणूनच कदाचित इतक्या मोठ्या जनसमर्थनामुळेच काही कठोर निर्णय घ्यायला विन्स्टन चर्चिलला मदत झाली असावी. म्हणजे मगाशी मी ज्यावेळेला म्हटलं की फ्रान्समध्ये हिटलरच्या सेना प्रचंड वेगाने घुसल्या. हिटलरच्या सैन्याची पद्धतच ही होती ज्याला ब्लिट्झक्रीग म्हणत असत. ब्लिट्झक्रीग म्हणजे विजेचा तडाखा. प्रचंड वेगाने, प्रचंड मोठ्या संख्येने अशा हालचाली करायच्या की जेणेकरून शत्रूला काही करण्याची संधीच मिळाली नाही पाहिजे. इतक्या ताकदीने हल्ला करायचे, ही युद्धाची पद्धत होती जर्मनीची. त्यामुळे फ्रान्स गिळंकृत तो करेल असं वाटत असताना ब्रिटिशांनी 5 लाख सेना ब्रिटिशांची ही फ्रान्समध्ये लढायला पाठवलेली. पण त्या वेगाला ते सामोरे जाऊ शकले नाहीत. पॅरिसमध्ये हिटलर घुसायचा तो घुसला, त्यांनी फ्रान्स ताब्यात घेतलं. आता ही जी 5 लाखांची सेना होती ही फ्रान्समध्ये अडकून पडलेली होती डंकर्कला. डंकर्क हे एक बंदर होतं. या डंकर्कला अडकून पडलेली 5 लाखाची सेना आपल्याला परत मागवली पाहिजे, हे विन्स्टन चर्चिलचं धोरण होतं. पण हिटलरलाही हे नेमकं ठाऊक होतं की इथे 5 लाख सैनिक अडकलेले आहेत, यांना इथेच जर संपवलं तर इंग्लंड आपोआपच कोसळेल. त्यामुळे त्यांनी त्याची नेव्ही या इंग्लिश चॅनलमध्ये लावून ठेवलेली होती जेणेकरून इंग्लंड आणि युरोप यांच्यात काही संबंधच येऊ नये. सतत बॉम्बिंग चालू होतं या 5 लाख सैनिकांवरती. अशा वेळेला विन्स्टन चर्चिलनी सामान्य जनतेला, सिव्हिलियन लोकांना आवाहन केलं की तुमच्या ज्या छोट्या छोट्या बोटी आहेत ह्या तुम्ही घेऊन जा आणि 1-1, 2-2, 4-4, 5-5 सैनिकांना तिकडून सोडवून आपल्या देशात आणा. कारण छोट्या बोटींवरती हल्ला करत राहणं हे जर्मन एअरफोर्सला शक्य होणार नाही. त्यांना ते तितकं ॲक्युरेटली करताही येणार नाही. आणि ह्या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद देत ब्रिटिश नागरिकांनी छोट्या छोट्या हजारो बोटी काढल्या आणि जवळजवळ 5 लाखातले 4.5 लाख सैनिक परत आणले. परत आलेले सैनिक हिरमुसलेले होते की आम्हाला माघार घ्यावी लागली. पण विन्स्टन चर्चिलला नेमकं ठाऊक होतं हे 4.5 लाख लोक आलेत, अरे बचेंगे तो और लढेंगे. जर हे 4 लाख 4.5 लाख तिथेच मेले असते तर जर्मनीला इंग्लंड ताब्यात घेणं अधिकच सोपं झालं असतं. पण आता जर इंग्लंड ताब्यात घ्यायचं असेल तर या 4.5 लाख लोकांना संपून मग ते ताब्यात घ्यावं लागणार होतं. त्यामुळे विन्स्टन चर्चिलला ठाऊक होतं की डंकर्कवरनं जी माघार घेतली आहे हा इंग्लंडचा विजय आहे. अशीच काहीशी घटना हिटलरच्या बाबतीत घडली. एकीकडे ब्रिटनचं जे युद्ध होतं, ब्रिटिशांवरती जे आक्रमण होतं हे स्टेलमेटकडे चाललेलं. म्हणजे युद्ध पुढेच सरकेना. आम्ही 10 विमानं पाडतो, ते 10 विमानं पाडतात. युद्ध त्यांच्या बाजूनी झुकत नाही, आमच्याही बाजूनी झुकत नाही, काहीच निष्कर्ष निघत नाही. अशा एका टप्प्यावरती युद्ध आल्यावरती हिटलरनी असं ठरवलं की इकडची सेना कमी करून यांना इंग्लंडला आपण लढवत राहू, पण आता आपल्याला ताबा घ्यायला पाहिजे तो रशियाचा. त्यामुळे त्यांनी त्याच्या सगळ्या सेना पश्चिमेच्या म्हणजे इंग्लंडकडच्या फ्रंटवरनं रशियाकडे हलवल्या आणि ठरवलं की मॉस्कोच ताब्यात घ्यायचं. अख्खा रशिया आपल्या ताब्यात आला की खेळच संपला. आपल्याला पाहिजे तेवढी भूमी, आपल्याला पाहिजे तेवढं तेल, आपल्याला पाहिजे तेवढी संसाधनं ही सगळी रशियन्सकडे आहेत. रशियन्सची युद्धाची आत्ता तयारी नाही, कारण त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्यावरती हल्ला करणार नाही. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण, मॉस्कोच ताब्यात घेऊ. योजना अशी होती की मॉस्कोपासून दक्षिणेकडे एक छोटं शहर आहे स्टालिनग्राड नावाचं.
या स्टालिनग्राडवरती 3 लाख 3.5 लाख 4 लाखाच्या आसपास सेनेनी ताबा मिळवायचा. तिथे तंबू ठोकून तिथे बसून राहायचं आणि ज्यावेळेला मॉस्कोवरती कूच करण्यासाठी इतर सेना सरकेल त्यावेळेला दक्षिणेतनं त्यांना कुमक द्यायची आणि मॉस्कोवरती दक्षिणेतूनही चाल करून यायची. दोन्ही टप्प्यात म्हणजे पश्चिमेकडनं आणि दक्षिणेकडनं दोन्हीकडनं मॉस्कोवरती हल्ला करायचा आणि मॉस्को ताब्यात घ्यायचं. रशियन्सनीही हे जाणलं होतं की स्टालिनग्राड जिंकल्याशिवाय मॉस्को जिंकणं कठीण जाणार आहे. खरं सांगायचं तर स्टालिनग्राडला फारसा काही अर्थ नव्हता. तिथे तेलाचे साठे नव्हते, ते काही इंडस्ट्रीयल सेंटर नव्हतं किंवा तिथनं कच्चा माल कुठच्याही प्रकारचा जर्मनीला मिळणार नव्हता. कॉपर मिळणार आहे किंवा आयर्न मिळणार आहे अशातलाही प्रकार नव्हता. पण हिटलरला स्टालिनग्राड हवं होतं याचं कारण त्याचं नाव स्टालिनग्राड होतं. स्टालिनग्राड होतं. रशियनचा नेता स्टालिन त्याच्या नावाचं शहर आम्ही वाताहत करून टाकले आणि ताब्यात घेतलं हे इतिहासात नोंदलं जावं याची हिटलरला फार इच्छा होती. म्हणून त्यांनी त्याची सगळी ताकद ही स्टालिनग्राडवरती लावलेली आणि ह्याच एका कारणासाठी रशियन फेडरेशननी सोव्हिएट युनियननी सुद्धा आपली सगळी ताकद स्टालिनग्राडला लावलेली. जेवढी मॉस्कोला नव्हती लावली तेवढी स्टालिनग्राडला लावलेली. त्या शहरासाठी ज्याचं ॲक्च्युली काही महत्त्व नव्हतं नावाशिवाय. पण ज्या वेळेला प्रचंड मोठ्या संख्येने आपल्यावरती आक्रमण होणार हे तिकडच्या जनरलला कळलं, सोव्हिएट युनियनच्या जनरलला कळलं, रशियन जनरलला कळलं, हिटलरनी तर इथपर्यंत केलेलं की मॉस्कोकडे कूच करणाऱ्या सेनांना सांगितलं 2 लाखाची सेना की आधी स्टालिनग्राडकडे जा दक्षिणेकडे, स्टालिनग्राड जिंका आणि मग मॉस्कोवरती चाल करा. त्यामुळे मॉस्कोला येणाऱ्या सेना ह्या आधीच थांबल्या आणि दक्षिणेकडे वळल्या. रशियन जनरलला ज्यावेळेला हे कळलं त्यावेळेला त्यांनी फक्त तार पाठवून दिली की आता लढणं अशक्य आहे, आता स्टालिनग्राड पडणार आहे. वरून पत्र आलं तुमची या ठिकाणी बदली करण्यात येत आहे आणि तुमच्या ड्युटीचा ताबा घ्यायला जनरल XYZ येणार आहेत. तो बदली झालेला जनरल ड्युटीचे ऑनर्स घ्यायला आला. त्यांनी कागद घेतला आणि आपल्या कमरेला असलेलं पिस्तूल या बदली झालेल्या जनरलच्या टेबलावरती ठेवलं. हजारो रशियन सैनिक मरत असताना त्यांचा जनरल जिवंत स्टालिनग्राडमधनं परत जाणार नव्हता. त्या जनरललाही हे ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी ती बंदूक उचलली, ते पिस्तूल उचललं, स्वतःच्या तोंडात ठेवलं आणि स्वतःला गोळी घालून घेतली. हा नवीन आलेला जो जनरल होता करारी होता. त्यांनी त्या केबिनचं दार बंद केलं आणि त्या बंकरमध्ये सगळ्या नवीन ऑफिसर्सची एक बैठक बोलवली. सगळे ऑफिसर्स ह्या नवीन आलेल्या जनरलला बिचकून होते. त्यांना ठाऊक होतं हा जर त्या जनरलला गोळी घालू शकतो तर हा आपल्यालाही गोळी घालू शकतो. त्यामुळे सगळे अगदी कडक सल्यूट देण्यासाठी उभे होते आणि हा जनरल त्यांच्यासमोर गब्बर सिंग सारख्या फेऱ्या मारत होता वाघासारखा. आणि फेऱ्या मारता मारता या नवीन आलेल्या जनरलनी विचारलं कोणी मला या शहराचं नाव सांगेल का. बोलायची कोणाशी बिशाद होती काय. जनरल स्वतःच म्हणाला या शहराचं नाव आहे स्टालिनग्राड. स्टालिनचं हे शहर आहे आणि म्हणून आपल्याला हे लढवलं पाहिजे. स्टालिनचं हे शहर आहे आणि म्हणून आपल्याला हे जिंकलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला जिंकता कसं येईल हे मला कोणी सांगेल का. आपल्या सैनिकांना कसली गरज आहे ते मला सांगा, मी तुम्हाला देतो. खरं तर हे युद्ध जिंकता येईल असं कोणालाच त्या रूममधल्या कोणालाही वाटत नव्हतं. अहो टिकणं जिथे कठीण होतं तिथे जिंकण्याचा विचार कुठे करता. त्यामुळे जनरल हे म्हणत होता थोडंसं आश्चर्याचं होतं की आपल्याला विजय मिळवण्यासाठी कशाची गरज आहे मला सांगा. विजय मिळवायचा असेल तर कशाची गरज आहे सांगा. एक 20, 22, 25ला तरुण लेफ्टनंट थोडा घाबरत थोडा बिचकत पुढे आला आणि म्हणाला सर. जनरल म्हणाला येस. म्हणाला सर आपल्या सैनिकांना लढण्यासाठी रणगाडे, बंदुका, बेयोनेट, चाकू, गोळ्या ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा अजून एका गोष्टीची सगळ्यात जास्ती गरज आहे. जनरल थोडा आश्चर्यचकित झाला. जनरल म्हणाला कसली. हा लेफ्टनंट म्हणाला होप.
सर ह्या सैनिकांना तुम्ही आशा दाखवलीत की आपण विजयी होऊ शकतो तर हे लढतील. अहो सैनिक लढतात ते काय फक्त बंदुकांनी लढत नाहीत, स्वतःच्या मनातल्या धैर्याने ते लढत असतात की कधीतरी आम्ही जिंकू, मी यातून जिवंत वाचेन आणि बर्लिनमध्ये कवायत करीन. ह्या उद्देशाने त्यांना लढायला सांगा. आणि ते जर सांगायचं असेल तर आपल्याला आपली लोक इथे जे बलिदान देत आहेत ते आपल्या जनतेला सांगितलं पाहिजे. स्टालिनग्राडची परिस्थिती अशी होती की स्टालिनग्राडला लागून एक नदी होती आणि नदीच्या पलीकडे आगगाड्या भरून येत असत. 18-20 वर्षांची कोवळी पोरं त्याच्यात असत. त्यांना तिथे लढायला म्हणून आणलं जात असेल. त्यांना ठाऊकही नसे की आम्ही जातोय कुठे. त्या आगगाड्या ह्या नदीच्या या तीरावर उभ्या राहत, त्यातनं उतरायचं आणि नदी पार करून स्टालिनग्राडमध्ये जायचं. त्यांना समोर दिसत होतं की आमची कत्तल होती तिथे, लोक मरतायत युद्धात, बॉम्बगोळे पडतायत हे दिसतंय त्या तीरावरती, तरी ते जायचं होतं. परिस्थिती इतकी भीषण होती की उतरताना एकाच पोराच्या हातात बंदूक आणि दुसऱ्या पोराच्या हातात मॅगझिन असं देऊन युद्धात पाठवलं जात असे. नुसती बुलेट्सनी भरलेलं मॅगझिन घेऊन काय लढणार हो. तर त्यांनी पुढच्याच्या मरणाची वाट बघायची. तो मेला की त्याचं बंदूक घ्यायचं, आपली मॅगझिन लावायची आणि युद्धाला उभं राहायचं आहे. अशा परिस्थितीत रशियन लढत होते. अशा परिस्थितीत बलिदान देऊन स्टालिनग्राड लढवत होते. आणि हा लेफ्टनंट सांगतो की ह्या बलिदानाच्या कहाण्या आपल्याला लोकांना सांगितल्या पाहिजेत, वृत्तपत्रांमधनं प्रकाशित केल्या पाहिजेत. आणि जनरल म्हणाला येस वी नीड होप. आणि ज्या वेळेला ह्या बातम्या लोकांना कळायला लागल्या त्यावेळेला हजारोच्या संख्येने जनता जागृत झाली की आमचे लोक अशी लढतायत. अनेक लोक तिथे व्हॉलेंटिअरली आले की आम्ही स्टालिनग्राडसाठी लढू. आणि अधिकाधिक स्टालिनग्राडचा लढा जर्मनीसाठी कठीण होत गेला. ह्याच्यामुळे झालं काय, झालं इतकंच की जर्मनीच्या स्ट्रॅटेजीनुसार, जर्मनीने ठरवलेल्या आलेखानुसार मॉस्को हे उन्हाळ्याचे महिने संपायच्या आत ताब्यात घ्यायचं होतं. ह्याचं कारण हे होतं की जर्मनीला, हिटलरला सुद्धा ठाऊक होतं की रशियामधला हिवाळा हा भयानक असतो. -30 -40 डिग्री टेम्परेचरमध्ये जिथे जगणं मुश्किल आहे तिथे युद्धाची तर गोष्ट सोडूनच द्या, ती तयारीसुद्धा या यंत्रणेने केलेली नव्हती. सैनिकांकडे गरम कपडे सुद्धा नव्हते. अशा वेळेला इतक्या कमी टेम्परेचरमध्ये रणगाडा चालण्यासाठी त्याच्यात विशेष इंधनं टाकावी लागतात, विशेष ऑइल टाकावे लागतात. तीही यांच्याकडे नव्हती. कारण त्यांना ठाऊक होतं की मॉस्को तर आपल्याला आत्ताच जिंकायचं आहे, मेच्या महिन्याच्या शेवटापर्यंत आपल्या ताब्यात येईल. पण स्टालिनग्राड लढत राहिल्यामुळे मॉस्कोवरती जाणाऱ्या सेना स्टालिनग्राडमध्ये अडकून पडल्या आणि हिवाळ्याला सुरुवातसुद्धा झाली. भीषण हिवाळ्यामध्ये हजारोच्या संख्येने जर्मन सेना मृत्युमुखी पडायला लागली. पण ह्या वातावरणाचा अंदाज, या वातावरणाची सवय रशियन सैनिकांना होती. ते तिथेच राहणारे होते, ते तिथले स्थानिक होते, ती भूमी त्यांची होती, तो हिवाळासुद्धा त्यांचा होता. त्यामुळे अशी तुटत फुटत चाललेली, कमजोर पडलेली जर्मन सेना बघितल्यावरती लाल सैन्यांनी अशा ठाण्यांवरती हल्ला करून सरसकट ह्या सैनिकांना हरवायला सुरुवात केली. जर्मनीचा पराभव व्हायला सुरुवात झाली. स्टालिनग्राड तर जर्मनीच्या हातून गेलंच. लाल सैन्यांनी भयानक बलिदानाने स्टालिनग्राड ताब्यात घेतलंच. म्हणजे असं म्हणतात की स्टालिनग्राडच्या युद्धात रशियामध्ये जितकी कुटुंब आहेत त्या कुटुंबातला किमान एक माणूस शहीद झाला. किमान एक माणसाने स्टालिनग्राडला बलिदान दिलं. आपले जातील का चिन्मय तन्मय लढायला अशा परिस्थितीत? रशियन सैन्य, रशियन माणसं एकत्रित आली, स्टालिनग्राडसाठी लढली. म्हणून स्टालिनग्राडपासून जी माघार हिटलरला घ्यावी लागली ती थेट बर्लिनपर्यंत. कारण सैन्याला हे ठाऊकच नव्हतं जर्मनीच्या की आपल्याला हल्ला रोखायचा कसा, हल्ला करायचा कसा, याच्यात ते निपुण होते. त्यांना ठाऊक होतं की कुठे हल्ला करायचा, पण आपल्यावरती हल्ला होत असताना आपण काय करायचं हे त्यांना ठाऊकच नव्हतं. ते युद्धतंत्र तसं नव्हतंच. त्यामुळे जी पिछाडी लागायला लागली ती थेट बर्लिनपर्यंत येऊन थांबली. आणि ह्याही बाजूनी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरती उतरलेल्या मित्रराष्ट्रांनी पुन्हा बर्लिनकडे पूर्वेकडनं सुरुवात केली. एकच प्रसंग जर स्टालिनग्राड हिटलरनी सोडलं असतं तर कदाचित मॉस्को मिळालं असतं. डंकर्क विन्स्टन चर्चिलनी सोडलं म्हणून त्याला बर्लिन मिळालं.
हा फरक आहे दोन व्यक्तिमत्वांमधला. ह्या ज्या लाल सेना इकडनं निघाल्या आणि ही जी मित्रराष्ट्र निघाली, ह्यांनी थेट बर्लिनपर्यंत जाऊन मुक्काम ठोकला. लाल सेना बर्लिनमध्ये घुसली, त्यांनी काय करायचे ते अत्याचार केले आणि पार्लमेंटवरती, जर्मन राईचस्टॅग म्हणतात ज्याला, त्याच्यावरती लाल झेंडा फडकला आणि युरोपातलं युद्ध संपलं. तिकडे इटलीमध्ये मुसोलिनीच्या विरोधात जो गट होता त्यांनी गृहयुद्ध केलं आणि मुसोलिनीना फरफट्यात आणून फासावरती चढवलं. मुसोलिनीचाही अंत झाला. तिकडे फ्रँकोची सत्ता डळमळीत व्हायला सुरुवात झालेली होती. युरोपातलं युद्ध हे संपुष्टात आलेलं होतं. पण इकडे जपाननी सोडलेलं नव्हतं. हे इकडे सगळी ताकद लावावी लागते हे हेरून जपाननी इकडच्या सगळ्या देशांवरती ताबा मिळवणं चालू केलेलं. मंचुरिया ताब्यात होतं, नॅनकिंग ताब्यात होतं, शांघाय ताब्यात होतं, हाँगकाँग जिंकून घेतलेलं होतं, सिंगापूर जिंकलेलं होतं, फिलिपाईन्स जिंकलेलं, खालती अजून याल तर न्यू गिनिया, पापुआ न्यू गिनिया ज्याला म्हणतात आत्ता, बॉर्निओ, हे देश जिंकलेले. त्यांचा मनसुबा होता की आपल्याला पुढे जाऊन ऑस्ट्रेलियावरती हल्ला करायचा आहे. पण अमेरिकनांनी ते डाव ओळखला. त्यावेळेचा जनरल मेकार्थर यांनी तो डाव उधळून लावला, म्हणून तो मनसुबा काही सफल नाही झाला. पण ऑस्ट्रेलियासुद्धा ताब्यात घेण्याचा त्यांचा मनसुबा होता. हजारोच्या संख्येने बेटं छोटी छोटी जपानीजांनी आपल्या ताब्यात घेतलेली होती आणि मेकार्थर हे संपूर्ण जाणून होता की एक एक बेट जर आपल्याला लढवावं लागलं तर हेच युद्ध जपान पुढचे 10 वर्ष चालू ठेवू शकतं. त्यामुळे त्यांनी त्याच्या प्रेसिडेंटला फोन केला आणि सांगितलं, जो नवीन बॉम्ब तयार झाला आहे तो टाकून तर बघू काय होतं आहे. तुम्ही म्हणताय विध्वंस होईल, काय होईल ते बघू आपण. आणि ऑगस्ट 7ला हिरोशिमावरती पहिला अणुबॉम्ब पडला. साधारण 3 लाखाच्या आसपास लोक अशी गेली. ही टिचकी वाजवायच्याही आधी केली. सेकंदाच्या दशमांश एवढ्या वेळेत मेली 3 लाख. पण मला त्याच्याही पलीकडे जाऊन जपानचं कौतुक हे वाटतं की एक इतका विलक्षण स्फोट झाल्यानंतर सुद्धा पुढचे 2 दिवस जपान लढलं. शेवटी प्रेसिडेंट ऑफ अमेरिका याला सांगावं लागलं की जर तुम्ही शरणागती नाही पत्करली तर चढत्या क्रमाने प्रत्येक दुसऱ्या दिवशी आम्हाला बॉम्ब टाकत राहावे लागतील आणि आम्ही तुमची भूमी नेस्तनाभूत होत नाही तोपर्यंत बॉम्ब टाकत राहू. तरीही जपान लढत राहिलं आणि म्हणून 9 ऑगस्टला अजून एक मोठा बॉम्ब, आधीच्यापेक्षा मोठा बॉम्ब हा नागासाकीवरती पडला. त्याच्या 3 दिवसानंतर जपाननी शरणागती पत्करली. जगातलं विश्वयुद्ध संपलं. पण इतक्यावरती डाव संपला नव्हता. इतक्यावरती गोष्टी नॉर्मलला आल्या नव्हत्या. याचं कारण ह्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यापासून फ्रान्सपासून आतमध्ये घुसलेल्या ज्या मित्रसेना होत्या ह्यांना हिटलरनी जूनवरती आणि इतर लोकांवरती, ज्याला त्यांनी इन्फिरियर म्हटलं, कमजोर लोक, कमकुवत लोक, कमी दर्जाची लोक असं मानलं, यांच्यावरती केलेल्या अत्याचारांचे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मिळत होते. हे मी मंचुरियातले तुम्हाला आकडे सांगतोय. हे काही जपानच्या ताब्यात असताना त्यांनी जाहीर केलेले नाहीत इतके आम्ही मारले असं नव्हतं. ज्यावेळेला त्यांचा कब्जा गेला, ज्यावेळेला तिथे ते स्वतंत्र झाले भाग, त्यावेळेला मोजणी झाली आणि कळलं की इतके अत्याचार इथे झालेत. आणि स्वाभाविकच एक भावना अशी निर्माण झाली जगातनं की ह्याच्यासाठी जे कोण जबाबदार आहेत ह्यांच्यावरती खटले भरवले गेले पाहिजेत, ह्यांना काहीतरी शिक्षा सुनावल्या गेल्या पाहिजेत. कारण युद्ध एक गोष्ट वेगळी आणि अत्याचार हे एक गोष्ट वेगळी. त्यामुळे युरोपात न्यूरनबर्गचा खटला उभा राहिला, ज्याच्यामध्ये हर्मन गोरिंग आणि त्याचे सगळे जे नातलग होते यांच्यावरती खटला. हर्मन गोरिंग हा जर्मनीच्या एअरफोर्सचा चीफ होता, लुफ्टवाफे ज्याला म्हणत एअरफोर्सला, त्याचा तो चीफ होता. त्याची ती छोटीशी कथा पण आहे की त्याला ज्यावेळेला दोषी घोषित करण्यात आलं आणि फाशीची शिक्षा दिली त्यावेळेला त्यांनी त्याची शेवटची इच्छा म्हणून सांगितलं की मला माझ्या बायकोला भेटायचं शेवटचं. आणि त्याची बायको त्याला भेटायला आली. तिने त्याला शेवटचं चुंबन दिलं आणि त्यावेळेला तिने सायनाईडची गोळी त्याच्या तोंडात टाकली आणि ती सायनाईडची गोळी घेऊन हर्मन गोरिंग मेला. कारण तो असा माणूस होता जो म्हणाला की मी अमेरिकेच्या दोरखंडानी फाशी जाणार नाही, मी आत्महत्या करीन त्याच्यापेक्षा. हा न्यूरेनबर्गचा खटला युरोपमध्ये झाला. आणि तसाच खटला सुरुवात ज्यांनी केली
त्याच जपानच्या टोकियोमध्ये टोकियो ट्रायल म्हणून उभा राहिला, की ज्या जपाननी युद्धाला सुरुवात केली तिथेच या युद्धाचा शेवट पुन्हा उभा राहिला, की टोकियो ट्रायलमध्ये जनरल टोजो आणि बाकीचे जे काही होते यांच्यावरती खटला भरवला गेला. जज कोण होते? वेगवेगळ्या देशातून नामवंत जजेस बोलवले होते, कारण असा खटला जगाने पहिल्यांदाच बघितला होता. त्यामुळे नेदरलँड्समधले होते, इंग्लंडचे एक जज होते, अमेरिकेचे एक जज होते, फिलिपाईन्सचे एक जज होते आणि एक जज भारतातले सुद्धा होते, जज पाल. यांना त्यावेळेला भारत स्वतंत्र नव्हता, विन्स्टन चर्चिलला स्वातंत्र्य देणं मान्य नव्हतं भारताला. तो भारतीयांना बूटलेगर्स म्हणत असे. बूटलेगर्स म्हणजे कायद्याला लाथ मारणारे, गुंड प्रवृत्तीचे लोक. ज्यावेळेला त्याला विचारलं की भारताला तुम्ही स्वातंत्र्य देणार आहात का, तर त्याने उत्तर दिलेलं की मी राणीच्या साम्राज्याचं लिक्विफिकेशन करायला आलेलो नाही आहे, म्हणजे साम्राज्य तुकड्या तुकड्यात करून टाकण्यासाठी मी आलेलो नाही आहे. आणि तुम्ही ह्या भारतीयांना जर सत्ता दिलीत तर 10 वर्षात हे सत्ता ह्या बूटलेगर्सच्या हातात जाईल, कायद्याला तुडवणाऱ्या लोकांच्या हातात जाईल. आम्ही अतिशय द्रष्टा नेता सिद्ध केलं. और विन्स्टन चर्चिलला आम्ही सिद्ध केलं. काय दाड्या आणि माळा आणि टिळे आणि हार्दिक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा, बॅनरनी सभा आणि काय बूटलेगर्स ह्यांच्या ताब्यात देश गेला 10 वर्षात. विन्स्टन चर्चिल अतिशय द्रष्टा नेता सिद्ध केला आम्ही. त्यामुळे अशा वेळेला ज्या वेळेला भारत इंग्लंडच्या ताब्यात आहे त्यावेळेला सुद्धा एक जज असे नामवंत होते की ज्यांचा अभ्यास आहे, ह्यांना पाठवा त्या ट्रायलला, हे त्यांचा तितका अभ्यास आहे, असे जस्टिस पाल हे त्या टोकियो ट्रायलला उपस्थित होते. पण प्रश्न हा मोठा होता की ह्या सगळ्या लोकांवरती खटला कुठच्या गुन्ह्यांवरती नोंदवावा. कारण खून करणं हा जर गुन्हा असेल तर त्याची शिक्षा देता येते. खून करणं हा गुन्हाच नसेल तर शिक्षा कसली द्यायची आणि कोणी द्यायची? त्यामुळे गुन्हे एस्टॅब्लिश करणं फार गरजेचं होतं. म्हणून चर्चेच्या अंती आणि न्यूरेनबर्गचं एक चित्र बघता, डोळ्यासमोर ठेवता 3 गुन्हे निश्चित केले गेले की ज्या गुन्ह्यांसाठी ह्यांना दोषी किंवा गिल्टी ऑर नॉट गिल्टी हे ठरवलं जाईल. आणि ते 3 गुन्हे असे होते. पहिला गुन्हा हा होता की जगाच्या शांततेला धोका निर्माण करणं. आत्ताच्या कोरोनाच्या काळात आपल्याला तर हा गुन्हा जास्ती प्रकर्षाने पटेल की 2 राष्ट्रांनी युद्ध केलं तर त्याचा परिणाम अख्ख्या जगावरती होत असतो. कोरोनामुळे, एका छोट्या रोगामुळे अख्ख्या जगाचं किती नुकसान झालं हे आज आपण बघतोय. त्यामुळे जगाच्या स्थैर्याला किंवा जगाच्या शांततेला धोका निर्माण करणं हाही गुन्हाच आहे. त्यामुळे तो पहिला गुन्हा होता. दुसरा गुन्हा होता युद्धखोरी करणं. म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक असं होतं की तुम्हाला युद्ध करायची गरज नव्हती. तुम्हाला मंचुरियातनं जर कच्चा माल हवा होता तर चायनाशी वाटाघाटी करून, बोलचाली करून एक ठराविक किंमत देऊन तो तुम्ही विकत घेऊ शकला असतात. पण तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही युद्ध पुकारलत आणि तो ताब्यात घेतलात, हे योग्य नाही, हा गुन्हा आहे. तुम्ही युद्ध पुकारलत म्हणून आम्हाला बंदुका घ्याव्या लागल्या, त्यामुळे आम्ही माफ होत, पण तुमच्यावरती गुन्हा आहे कारण तुम्ही युद्ध घोषित केलं. त्यामुळे हा दुसरा गुन्हा झाला. आणि तिसरा गुन्हा सगळ्यात महत्त्वाचा होता. तिसरा गुन्हा होता क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी, मानवतेच्या विरोधातील गुन्हे. कारण लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की ज्या जूनची सरसकट कत्तल हिटलरनी केली, 60 लाख जू मारले, 60 लाख जू मारले. गॅस चेंबर्समध्ये टाकून, कधी नुसतेच प्रेत गाडून टाकून, कधी गोळ्या घालून, कधी अनन्वित अत्याचार करून 60 लाख जू मारले. आणि 60 लाख अशी लोक मारले की ज्यांना तो इन्फिरियर म्हणत असे. हे सगळे एका अर्थाने जर्मनीचे नागरिक होते. त्यामुळे त्यांच्याशी कसं वागायचं हे लीगली जर्मन गव्हर्नमेंट म्हणजे हिटलर ठरवणार. तो जे ठरवेल ते योग्य आहे. पण तरीसुद्धा तो जे जूनशी वागला हे मानवतेला धरून नाही म्हणून तो गुन्हा आहे. बाकी हा नागरिकतेचा प्रश्न नाही आहे, हा मानवतेचा प्रश्न आहे. म्हणून क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी, मंचुरियावरती जापनीजांनी केलेले अत्याचार हे मानवतेच्या विरोधातील गुन्हे आहेत, म्हणून तुमच्यावरती खटला आहे. हा जो शेवटचं कलम होतं हे पुढे जाऊन
UN च्या ह्युमन राईट्समध्ये सुद्धा आलं, मानवाधिकारांमध्ये सुद्धा आलं आणि वॉर क्राईम्स एस्टॅब्लिश करायला सुद्धा आलं. म्हणजे युद्धाच्या वेळेला सुद्धा काही गोष्टी करणं हे देशांच्या मिलिटरीजना अलाउड नाही. त्याच्या विरोधात गुन्हे नोंदवले जाऊ शकतात इंटरनॅशनल न्यायालयामध्ये. ह्या 3 गुन्ह्यांवरती फाशीची शिक्षा निश्चित केली गेली आणि खऱ्या अर्थाने जपानपासून सुरू झालेले युद्ध जपानच्याच टोकियोमध्ये येऊन संपलं. युद्धाच्या कहाण्या ऐकताना बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की युद्धामुळे कायमस्वरूपी इलाज मिळतो की काय. बरेच वेळेला काश्मीरचाही मुद्दा येतो, बरेच वेळा पाकिस्तानचाही मुद्दा येतो. त्यावेळेला असं वाटतं की काय ते एकदा इस्लामाबादवरती बॉम्ब टाकून मोकळे व्हा ना, एकदाचं काय ते करून टाकू. पण हे म्हणत असताना आपल्याला याचा विसर पडता कामा नये की तिथे लढणारा आणि मरणारा प्रत्येकजण हा तुमच्या माझ्यासारखाच एक माणूस आहे. त्यालाही आई बाबा आहेत, त्यालाही बहीण आहे, त्यालाही आजी आजोबा आहेत, त्यालाही एक घर आहे, त्यालाही नोकरी आहे, त्याची काही स्वप्न आहेत, त्याच्याही काही आशा आहेत. त्याला एक संपन्न सुखी जीवन जगायचा संपूर्ण अधिकार आहे. जितका तुम्हाला मला आहे तितकाच त्या रणभूमीवरती हकनाक मरणाऱ्या एका सैनिकाला तोच अधिकार आहे. त्यामुळे कितीही युद्धाच्या कहाण्या, युद्धस्य कथा रम्य म्हणताना रम्य असल्या कथा तरीसुद्धा त्याच्यात हकनाक मरतात ते साधे लोकच मरत असतात. त्यामुळे ह्या युद्धाच्या कहाण्या ऐकताना, हे संघर्ष ऐकताना मनामध्ये आपल्याला जी प्रार्थना घ्यायची ती प्रार्थना हीच आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु. जगात पुन्हा कधी युद्ध होऊच नये, हीच एक प्रार्थना घेऊन जर आपण जगलो तर आपण आपल्या संस्कृतीलाही जागू आणि आपल्या मानवतेलाही जागू. एवढीच एक प्रार्थना करूया आणि आज इथे थांबूया. धन्यवाद.